ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे अर्जुन विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे प्रताप आणि अस्मिता येतात. काय झालं रे अर्जुन, घरातल्या घरात फोन करून का बोलवलंस असं म्हणत होता प्रताप. सांगतो सांगतो बसा असं म्हणत होता अर्जुन. बस तू बस असं म्हणत होता तो अस्मिताला पण. एवढं कसलं सिक्रेट आहे असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन इकडे तिकडे बघतो. हे बघा मधु भाऊ हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्ही किती सपोर्ट करताय सायलीला डॅड, हे दिसतंय मला असं म्हणत होता अर्जुन. आणि अस्मिताई तू सुद्धा सायलीशी किती नीट वागतेस हे सुद्धा मी ऑब्झर्व करतोय असं म्हणत होता अर्जुन. तर आता अस्मिता म्हणते अगदी असंच काही नाहीये, पण मी चिडचिड केली तर बाळाला त्रास होईल ना, म्हणून मी काय बोलत नाही असं म्हणते आता अस्मिता. अस्मिताई तू ना अगदी ममासारखी आहेस, मनापासून तू सायलीवर खूप प्रेम करतेस आणि बोलून दाखवायला सांगितलं तर मग तिचा ऐको समोर येतो असं म्हणत होता अर्जुन. माझा इगो बिगो नाही आहे असं म्हणते आता अस्मिता. पण हा मम्मा अशी वागतेय खरं. हो रे, मी पण तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हे विसरतच नाहीये. मला वाटतं हा इको नाहीये, हा विश्वासघाताचं दुःख आहे असं म्हणत होता प्रताप. म्हणूनच आता आपण मम्माला हे सगळं विसरायला लावायचं आणि सायलीसोबत परत प्रेमाने वागायला लावायचं असं म्हणत होता अर्जुन. असं झालं ना तर घरातलं वातावरण खूप छान आणि आनंदी होईल असं म्हणतात अस्मिता. पण मम्माचं वागणं कसं बदलायचं असं म्हणतात अस्मिता. डॅडने सगळे प्रयत्न करून बघितलेत, आता काय करणार आपण. तुम्ही दोघांनी मिळून सायलीला टॉर्चर करायचं असं म्हणत होता अर्जुन. तर अस्मिता आणि प्रताप एकमेकांकडे बघतात. काय करायचं असं म्हणतात होता ते दोघे. तर आता अर्जुन म्हणतो टॉर्चर. तुम्ही सायलीशी खूप वाईट वागायचं, तिला ओरडायचं आणि तुम्हाला मामाचं वागणं पटतंय असं दाखवायचं. तुम्ही पण असंच दाखवा, तुम्हाला पण तिने जी फसवणूक केली होती ती सहन होत नाहीये असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो अर्जुन बाळा, रात्रभर ना तुझी झोप झालेली नाहीये आणि त्यामुळे तुझा मेंदू काम करत नाही आहे, म्हणून तुला हे विचित्र विचार सुचतायत. तुला ना झोपेची खूप गरज आहे, तू झोपा असं म्हणत होता प्रताप. डॅड 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 असं म्हणत होता अर्जुन. मी खूप विचार केला आणि मग हा निर्णयावर पोचलोय असं म्हणत होता अर्जुन. आणि तुम्हाला खरंच वाईट वागायचं नाही आहे, फक्त तुम्हाला नाटक करायचं असं म्हणत होता अर्जुन. डॅड कसं आहे ना, मम्मा स्वतः सायलीशी कशी वागली ना तरी चालेल, पण जर दुसरं कोणी सायलीला त्रास देत असेल तर ते मम्माला अजिबात सहन होणार नाही असं म्हणत होता अर्जुन. आणि हळूहळू मम्मा मग सायलीच्या बाजूने वळेल, तिच्याशी प्रेमाने वागेल. तर आता प्रताप म्हणतो ह्याच्यामध्ये लॉजिक तर आहे. हा असं म्हणत होता अर्जुन. पण अर्जुन तुझा हा जो प्लॅन आहे ना त्यात भला मोठं भगदड आहे असं म्हणत होता प्रताप. तुझ्या आईसमोर जर मी नाटक करायला लागलो ना तर ती लगेच ओळखेल असं म्हणत होता प्रताप. हे अशक्य आहे असं म्हणत होता प्रताप. अशक्य नाही आहे, शक्य आहे, जमेल तुम्हाला, प्रयत्न करा ना, जमेल डॅड जमेल असं म्हणत होता अर्जुन. अरे तुला सांगायला काय जात आहे असं म्हणत होता प्रताप. तुला सांगतो, लग्नानंतर एका मित्राकडे पार्टीला गेलो होतो तिला न सांगता. काय माहित तिला कुठून कळलं, अजूनपर्यंत अकवत असते मला ती असं म्हणत होता प्रताप. आणि हे नाटक करायला सांगतोयस तू, छे छे मला नाही जमणार असं म्हणत होता प्रताप. अरे डॅड, सगळ्यांसमोर सायलीचं किती कौतुक करतात, माझ्यावर करतात त्याच्यापेक्षा जास्त प्रेम सायलीवर करतात असं म्हणतात अस्मिता. असं म्हणते ती. पण मम्मा ह्या नाटकाला कशी फसणार, तुझी आयडिया तर भन्नाट आहे अर्जुन, पण तो माणूस चिकवीचा निवडलायस असं म्हणतो आता प्रताप. मी ना सायलीला नाही त्रास देऊ शकत, ना कल्पनाशी खोटं बोलू शकत असं म्हणतो आता प्रताप. मग तुम्ही नाही करणार तर मग सायलीला त्रास कोण देणार असं म्हणतो आता अर्जुन. तिला टॉर्चर कोण करणार. तर आता अर्जुन विचार करतो आणि ते दोघात अस्मिताकडे बघतात. ए ए एक मिनिट, मला हे असलं नाटक बिटक नाही जमणार असं म्हणतात अस्मिता. अगं नाटक नाही करायचं आहे तुला, तू जशी नॉर्मल वागतेस ना, जसं नॉर्मल वागायचीस ना तसंच वागायचं आहे असं म्हणतो अर्जुन. तुला सायलीला त्रास द्यायचा आहे, ती जे काही करेल ना तू टोमणा मार आणि मम्माला जाऊन सांग की ती कशी इरिटेटिंग मुलगी आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे प्रियाला दाखवले आणि डॉक्टर तिचं चेकअप करत असतात. कॉन्स्टेबल, हिने शेवटचं कधी हिने काय खाल्लं होतं असं म्हणतात आता डॉक्टर. काहीच नाही खाल्लं होतं, हिला जेलचं जेवण आवडत नाही, परवा वरण भात खाल्ला होता थोडासा तेवढंच असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. माझ्या बायकोने गेले 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाही आहे आणि हे तुम्ही आत्ता मला सांगताय असं म्हणत होता अश्विन. तिला अशक्तपणामुळे चक्कर आली आहे, तिची शुगर लो झाली असेल आता असं म्हणत होता अश्विन. तुम्ही जरा शांत व्हा म्हणते आता ती डॉक्टरीन बाई. तर आता अश्विन म्हणतो तुम्ही शांत राहायला कसं काय सांगू शकता. हे बघा तिला ताबडतोब ट्रीटमेंट मिळायला हवी आता असं म्हणत होता अश्विन. तिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं आत्ता असं म्हणत होता अश्विन. तुमचे सिनियर ऑफिसर कुठे आहेत, मला बोलायचं आहे त्यांच्याशी, कुठे आहेत ते असं म्हणत होता अश्विन. थांबा मी त्यांना बोलून आणते असं म्हणत होता कॉन्स्टेबल. तुम्ही तिला शिफ्ट करण्यासाठी काहीतरी करा ना, व्यवस्था करा तिला इथून शिफ्ट करण्याची असं म्हणत होता अश्विन. तन्वी तन्वी मी आहे हा असं म्हणत होता अश्विन. मी काय सायलीशी एवढी वाईट वागायची का असं म्हणतात अस्मिता प्रताप आणि अर्जुनला. तर आता अर्जुन आणि प्रताप म्हणतात हो अस्मिता, तू तेव्हा ज्या चुका केल्यास ना
त्याचं प्रायश्चित घेतेस असं समज असं म्हणतो होता प्रताप. हीच वेळ आहे, हीच ती वेळ अस्मिताई असं म्हणतो होता अर्जुन. तू काय वेगळं वागायचं नाही, तू जेव्हा तसं वागायचीस ना तसंच वागायचं असं म्हणतो आता प्रताप. मी त्या तन्वीशी लागून तशी वागायची हो असं म्हणतात अस्मिता. पण हे मला उशिरा कळलं असं म्हणतात अस्मिता. पण खरं आहे, जर मम्माने सायलीला एक्सेप्ट केलं ना तर तन्वीसाठी ही मोठी शिक्षा असेल असं म्हणते आता अस्मिता. 7 वर्ष तुरुंगवासापेक्षाही मोठी शिक्षा असं म्हणतात अस्मिता. सो त्यासाठी तू आम्हाला जॉईन होशील ना असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे, पण तुम्ही दोघं माझ्या आजूबाजूला असाल ना असं म्हणते आता अस्मिता. एव्हरी टाइम असं म्हणतो अर्जुन. मग जमेल मला असं म्हणतात अस्मिता. फंटॅस्टिक असं म्हणतो अर्जुन. मी काय म्हणतो, आपण सायलीला पण विश्वासात घेऊया का असं म्हणतो प्रताप. म्हणजे कसं आहे ना, अस्मिता तिला काही बोलली तर तिला वाईट वाटणार नाही, तिला असं नाही 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 डॅड असं म्हणतो अर्जुन. सायलीला काही कळता कामा नये आणि नाहीतर ती कधीच तयार होणार नाही. ह्या सगळ्याचा मग मला त्रास होईल, वाईट वाटेल. जर सायलीला ह्यातलं काहीच माहित नसेल तर तिला जो त्रास होतोय ना तो मम्माला ऑथेंटिक वाटेल असं म्हणतो अर्जुन. हे पटतंय मला असं म्हणतो प्रताप. फाईन डॅड असं म्हणतो अर्जुन. सो ठरलं तर मग आता मिशन मम्मा असं म्हणतो अर्जुन. तर आता अस्मिता आणि प्रताप सुद्धा हातमिळवणी करतात अर्जुन सोबत. आता या मिशन मध्ये मी मैदानात लढणार आणि तुम्ही दोघं मला मदत करणार असं म्हणतात अस्मिता. डन असं म्हणतो अर्जुन. ही झाली आपली टीम. आता मिशन खरी कल्पना, प्रेमळ आणि मायाळू कल्पना असं म्हणतो प्रताप. येस. तर तेवढ्यातच तिथे सायली येते. तुम्ही काय करताय असं म्हणते आता सायली. हात का असं ठेवलेत ते आम्ही असं म्हणतो होता प्रताप. गेम असं म्हणतो होता अर्जुन. आम्ही गेम खेळतोय असं म्हणतो होता अर्जुन. हा गेम खेळतोय असं म्हणतो होता प्रताप. मी आणि अर्जुन लहानपणी हा गेम खेळायचो. तर आता सायली म्हणते मला सांगा ना कुठला गेम आहे, मी पण खेळेन असं म्हणते आता सायली. तुला सगळ्यात नाक खुपसायचं असतं का असं म्हणते आता अस्मिता. आमच्या लहानपणीच्या गेम मध्ये तुझं काय ग काम असं म्हणते आता अस्मिता. छी बाबा, आता मला हा गेम नाही खेळायचा, मी चालले असं म्हणते आता अस्मिताने पळून जाते तिथून. अस्मिता ताई आहो, ह्या एवढ्या काय चिडल्या, मी काय चुकीचं बोलले का असं म्हणते आता सायली. तर आता अस्मिता नाटक करून बाहेर जाते. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे आणि प्रताप सुद्धा खुश होतात दोघे. काय झालंय, काय तरी बोला ना, असं का वागताय असं म्हणते आता सायली. अगं ती तशीच आहे, तशीच वागते ती, तशीच वागणार, लक्ष देऊ नकोस तिच्याकडे असं म्हणतो आता अर्जुन. अगं सायली तू कपडे ठेवायला आलीस ना असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते आता सायली. मला दे, मी ठेवतो असं म्हणतो अर्जुन. नाही नको मी ठेवते असं म्हणते आता सायली. नाही 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 कशाला, मी ठेवते ना, मी आहे ना, मी ठेवतो असं म्हणतो अर्जुन. तू जा खाली जा, तुला खूप कामं असतील, कामं पेंडिंग आहेत ना, मम्मा आवडेल. नाही तर नाही जा जा कामं कर, जा 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 असं म्हणतो अर्जुन सायलीला. आणि आता सायली जाते खाली. अर्जुन असं म्हणतो प्रताप. हे नाटक बिटक आपल्याला जमणार नाही असं म्हणतो प्रताप. तर आता प्रताप म्हणतो किती ओव्हर ऍक्टिंग करतोस, अशी ऍक्टिंग केल्यावर लगेच पकडले जाऊ आपण असं म्हणतो प्रताप. नाटक सुरू करण्या अगोदर सायलीला संशयाला आपण विचित्र वागतोय. नाही नाही असं म्हणतो प्रताप. आपल्याला कुमक बाळगावं लागेल असं म्हणतो प्रताप. कुमक म्हणजे काय असं म्हणतो आता अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो कुमक म्हणजे सैन्य युद्ध करतोय ना आपण, मग सैन्य मागावं लागेल असं म्हणतो प्रताप. अस्मिता सायलीचा जाच करते ना, मग कल्पनाला सायलीकडे ढकलायसाठी कोणतरी हवं ना आपल्याला असं म्हणतो प्रताप. हा असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा असं म्हणतो प्रताप. प्रतिमा असं म्हणतो प्रताप. फॅन्टॅस्टिक आयडिया असं म्हणतो अर्जुन. आपण तिला आमच्या संघात दाखल करून घेऊया, म्हणजे ती काय कल्पनाला सायलीचं महत्त्व पटवून देईल असं म्हणतो प्रताप. फॅन्टॅस्टिक आयडिया. मी आत्ताच फोन करतो, थांब प्रतिमा आत्याला आणि इथे बोलून घेतो असं म्हणतो अर्जुन. आत्या हाय. हो आत्या ती बरी आहे, पण ती आणखीन बरी व्हावी म्हणून मी डॅड आणि अस्मिता ताईने काहीतरी ठरवलंय असं म्हणतो अर्जुन. आणि त्यात मला तुझी मदत लागणार आहे. तर आता इथे जेल दाखवलंय. तर आता प्रिया म्हणत असते माझ्यात त्राण नाही आहे, मला चक्कर येते, मी आहे तुझ्यासोबत, तुला काही होणार नाही असं म्हणतो अश्विन. तर आता प्रिया म्हणते मला चक्कर येते. तुम्ही सगळेजण माझं तोंड काय बघताय असं म्हणतो अश्विन. मी तुम्हाला मगासपासून सांगतोय की हिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा असं म्हणतो अश्विन. हिला जर इथे काय झालं तर कोण जबाबदार असेल असं म्हणतो अश्विन. कुठल्याही कैद्याला इथे चांगली ट्रीटमेंट मिळतेच, पण त्याला पेपरवर्कची गरज लागते. पेपरवर्क पूर्ण केल्याशिवाय हिला हॉस्पिटलला ऍडमिट करता येणार नाही. अहो तुमच्या प्रोसिजरमुळे एखाद्याचा जीव जाईल इथे असं म्हणतो अश्विन. काही जीव वगैरे जात नाहीये तिचा असं म्हणते आता साक्षी. आणि स्वतःचं बीपी कसं लो होईल हे बरोबर बघितलंय तिने. काय नाही, सगळी नाटकं चालू आहेत, जेल म्हणून बाहेर पडण्याची धडपड चालू आहे तिची असं म्हणते आता साक्षी. जस्ट शट युअर माउथ असं म्हणतो अश्विन. तुझं काय काम नाही इथे, तुझं बंद ठेव तोंड असं म्हणतो अश्विन. काय संबंध आहे माझा असं म्हणते आता साक्षी. प्रियामुळे माझ्या आयुष्याचा सत्यानाश झालाय असं म्हणते आता साक्षी. त्यामुळे तिच्या बाबतीत जे काही घडेल ना तिच्याशी माझा संबंध आहे असं म्हणते आता साक्षी. तर आता इथे प्रिया ड्रामा करत असते. तर पुरे ग काय झालेलं नाहीये तुला, 4 घास खाऊन घेल बरं वाटेल तुला असं म्हणते ती साक्षी. ओ डॉक्टर 1-2 गोळ्या द्या तिला, सगळं बरं वाटेल तिला, सगळी नाटकं आहेत असं म्हणते तर साक्षी. नाटकं बंद होतील हिची.
तर आता इथे अस्मिता आणि सायली बसलेले असतात डायनिंग टेबलवर आणि आता इथे अर्जुन आणि प्रताप सुद्धा बोलत असतात. आत्या असं म्हणत होता अर्जुन, आत्या तू आज इथे अचानक कशी काय असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रतिमा म्हणते सहज आले सायलीला भेटायला असं म्हणते आता प्रतिमा. प्रतिमा आत्या मी ही ताट आठवून आलीच हा असं म्हणते आता सायली. प्रतिमा अर्जुनचा कॉल आल्यावर लगेच आलीस, बरं केलंस. तुला कळलंय ना सगळं असं म्हणत होता प्रताप. होय कळलंय, पण सायलीला जास्त त्रास होऊ देऊ नका हा असं म्हणत होता प्रतिमा. तिला काय होणार नाही ओके असं म्हणत होता अर्जुन. तर आता तेवढ्यातच कल्पना येते. तर आता अस्मिता खुणवते की एका कल्पना आली म्हणून. सायली असं म्हणते अस्मिता, मी किती वेळा तुला सांगितलंय मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवून हवेत, तर एका वाटीत ड्रायफ्रूट आणून ते आणि ठेव माझ्यासमोर असं म्हणतात अस्मिता. तेवढा का कसं काय कंटाळा तुला असं म्हणतात अस्मिता. तर आता कल्पना येते तेवढ्यातच खाली. मम्मा असं म्हणतात अस्मिता, घरामध्ये माझे डोहाळे पुरवले जाणार आहेत की नाही असं म्हणतात अस्मिता. अगं तुझे तर लाड नेहमीच होत असतात असं म्हणते आता कल्पना. अस्मिता ताई अहो मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू हवेत असं म्हणते आता सायली. नाहीतर मी बनवून ठेवली असते असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन खडवतो तिला. तर आता अस्मिता म्हणते किती खोटाडी आहेस ग, काल मी तुला म्हणाले होते की मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवून हवेत असं म्हणते अस्मिता. तेव्हा काय म्हणालीस मी बनवून देते, आता विसरलेस की मुद्दाम करतेस असं म्हणते अस्मिता. अस्मिता ताई अहो खरंच ह्या विषयावर आपलं बोलणं नाही झालं असं म्हणते आता सायली. पण हरकत नाही मी करते ना तुमच्यासाठी लाडू असं म्हणते आता सायली. आणखीन काय हवंय तुम्हाला असं म्हणते आता सायली. तर अस्मिता म्हणते ए मला तुझे उपकार नको आहेत हा असं म्हणते आता अस्मिता. तर आता त्रास होतो कल्पनाला हे सगळं बघून. मला माहिती आहे तू हे सगळं खोटं खोटं करतेस, सगळ्यांसमोर गोडगोड वागतेस असं म्हणते आता अस्मिता. माझे डोहाळे पुरवते असं दाखवतेस आणि सगळ्यांची आठवण आली तर माझ्याकडे दुर्लक्ष असं म्हणते अस्मिता. अहो अस्मिता तर मी असं का करेन असं म्हणते आता सायली. कारण तुला सगळ्यांसमोर दाखवायचं आहे की तू चांगली आहेस आणि मी किती वाईट आहे म्हणून असं म्हणते आता अस्मिता. अस्मिता ताई तुम्ही माझ्याशी असं काय वागताय असं म्हणते आता सायली. आश्रमात आला होता तेव्हा तर तुम्ही आश्रमाचा विषय आता काढू नकोस असं म्हणते आता अस्मिता. मी तिथे आले होते म्हणजे तुझ्या सगळ्या चुका माफ असं होत नाही ना असं म्हणते आता अस्मिता. अस्मिता असं म्हणते आता कल्पना. काय चाललंय तुझं, तुला सांगितलंय ना की चिडचिड अजिबात करायची नाही म्हणून. तर आता अर्जुन म्हणतो मम्मा अस्मिता ताईचं असंच आहे माझी बायको दिसली की सुरू व्हायचं. आणि अस्मिताई तुला इतका राग येतो बायाच्या बायकोचा तर तुझे हे लाडू बनवायला तिला सांगूच नकोस ना असं म्हणत होता अर्जुन. अर्जुन तू अस्मिता बरोबर भांडतोस मी काय बोलत नाही, पण ह्या दिवसात तिला त्रास दिलेला मला अजिबात चालणार नाही असं म्हणत होता प्रताप. हा आता आमच्या डॉक्टरांनी काय करायचं हे तू ठरवणार आहेस का असं म्हणतो आता डॉक्टर. तर आता साक्षी म्हणते तुम्ही कसं वागायचं हे तर ही प्रिया ठरवते ना असं म्हणते आता साक्षी. हे कळत नाही का तुम्हाला असं म्हणते आता साक्षी. तुम्हा सगळ्यांना मॅन्युप्युलेट करते ती असं म्हणते आता साक्षी. मॅन्युप्युलेट तू करतेस असं म्हणतो आता अश्विन. तन्वीवरचा सगळा राग काढतेस तू असं म्हणतो अश्विन. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय आणि मला सुद्धा दिसतंय की तन्वीला बरं नाही आहे असं म्हणतो आता अश्विन. आणि मी तुम्हाला मगासपासून सांगतोय तिला बरं नाही आहे, तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल असं म्हणतो अश्विन. तुम्ही ऐकत का नाही आहात असं म्हणतो अश्विन. तर आता इथे प्रिया परत चक्करेचा ड्रामा करते. तर आता इथे अश्विन म्हणतो माझ्या बायकोला इथे काही झालं ना तर ही गोष्ट मी वरपर्यंत घेऊन जाईल असं म्हणतो आता अश्विन. तुमच्या जेलमध्ये त्यांना कसलं जेवण वाढलं जातं, कसं ट्रीट केलं जातं ही गोष्ट मी मीडियापर्यंत घेऊन जाईन ना असं म्हणतो आता अश्विन. लगेच ॲक्शन घ्या नाहीतर तुम्हा सगळ्यांना खूप महागात पडेल असं म्हणतो आता अश्विन. हिचा BP खराच खूप लो झालाय, हिला हॉस्पिटलाइज करावं लागेल असं दिसतंय असं म्हणते आता डॉक्टर. ठीक आहे तुम्ही तुमचा रिपोर्ट द्या, मी प्रोसिजर सुरू करतो असं म्हणतो आता तो इन्चार्ज. तर आता इथे प्रिया परत ड्रामा करत असते. आणि सायली तिने तुला लाडू बनवायला सांगितलं होतं ना ते बोलायचं सोडून तू वाद का घालतेस असं म्हणत होता प्रताप. वाद असं म्हणते आता सायली. वादच झालं ना असं म्हणत होता प्रताप. हे बघ मी नेहमी तुझी बाजू घेतो पण तुला निकसून सांगतोय अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला अजिबात झाला नाहीये मला असं म्हणत होता प्रताप. बाबा हो मी कोणाची शपथ घेऊन सांगू असं म्हणते आता सायली. मला खरंच माहित नव्हतं अस्मिता ताईंना ड्रायफ्रूटचे लाडू हवेत असं म्हणते आता सायली. नाहीतर मी खरंच बनवले असते असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन खुडवतो मग आता तू माझ्याशी वाद घालणार आहेस असं म्हणतो होता प्रताप. कल्पना हे सगळं बघत असते बघा प्रेक्षक. अगं तुझ्यामुळे माझ्या घरोदार असलेल्या लेकीची चिडचिड होते आणि तुला काय वाटतंय मी हे सगळं बघत बसू असं म्हणतो होता प्रताप. तर आता प्रतिमा म्हणतो प्रताप आता हा विषय पुरे. अगं पण असं म्हणत होता प्रताप. बस आता असं म्हणते आता प्रतिमा. ती म्हणते आहे ना की ती लाडू बनवेल. सायली बनवशील ना ड्रायफ्रूटचे लाडू, मी करेन असं म्हणते आता सायली. तर अस्मिता म्हणते आता मला लाडूच नको आहेत, माझा मूड गेला असं म्हणते आता अस्मिता. सायलीला तो घालवायचा होता ना. तर आता कल्पनाला त्रास होत असतो हे सगळं बघून. थँक्यू सायली असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली रडायला लागते. बाळाकडूनही थँक्स. अस्मिता ताई असं नाही हो मी करते असं म्हणते सायलीने रडायला लागते. सायली परत सांगतोय मला तुझ्यामुळे अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलेलं अजिबात चालणार नाही असं म्हणत होता प्रताप. बाबा हो तुम्हाला खरंच असं वाटतंय असं म्हणते आता सायली की मी अस्मिता ताईंकडे दुर्लक्ष करते असं म्हणते आता सायली. बाबा कदाचित अस्मिता ताईंनी मला सांगितलंही असेल ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला, माझं लक्ष नसेल, कदाचित मी मधुभाऊंच्या विचारात असेल असं म्हणते आता सायली. पण बाबा निदान तुम्ही तरी मला समजून घ्यावं असं म्हणते आता सायली.
तुम्हीच माझ्याशी असे वागायला लागला तर मला ते खरंच सहन नाही होणार बाबा, असं म्हणते आता सायली. तर आता प्रताप म्हणतो, हा मी जर तुझ्या बरोबर तोडून बोलायला नको असेल ना तर मग पुन्हा अशी वागू नकोस, असं म्हणतो आता प्रताप. आणि निघून जातो तिथून आता प्रताप. तर आता प्रतिमा सांत्वना करते सायलीची. तर आता अर्जुन पण विचारात पडतो. तर आता कल्पना पण खूप त्रास झालेला असतो बघा प्रेक्षक कल्पनाला. आणि सायली खूप रडत असते आता. बायकोला खूप त्रास होतोय कारण तो संपल्यानंतर आता पुढे आनंदच आनंद आहे, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता आजचा भाग इथे समजू. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तर आता अस्मिता म्हणते, तुझं तोंड बघत मला जेवणं ना खूप कठीण जाणार आहे, असं म्हणते आता अस्मिता. माझ्या रूम मध्ये जाऊनच जेवते, असं म्हणते आता अस्मिता. झालं ना समाधान, उठवलं ना अस्मिताला, मलाही जेवायचं नाहीये, मी पण उठतो, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते, नाही थांबा, माझी शपथ आहे तुम्हाला, कोणीही न जेवता उठवलं ना तर पुढचे 3 दिवस अन्न पाण्याचा ताक करेन मी, असं म्हणते आता सायली. हे तू कुणाचं ताट वाढतीयेस कल्पना, असं म्हणते आता प्रतिमा. हिचं असं म्हणते आता कल्पना. मला माहिती आहे की आज अस्मिताच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्यात तिची काहीच चूक नाही आहे. मग जर काही चूक नाही आहे तर मग शिक्षा का भोगायची, जेवून घे, असं म्हणते आता कल्पना. आता तर जेवशील ना सायली, तुझ्या सासूने अस्मिताच्या विरोधात तुझी बाजू घेतली आहे, असं म्हणते आता प्रतिमा. आता तिचा अंतरी तुला राखायला हवा, असं म्हणते आता प्रतिमा. आणि आता कल्पना बघत असते आणि आता इथे सायली जेवत असते. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.